जातायत हा जात आमच्याकडून 3000 रुपये घेतलेले आहेत. पगारातून? हा पगारातून. अच्छा, पगारातून तुम्ही जर पैसे नाही दिले, समजा तुम्ही म्हणालात की मला नाही द्यायचे, ह्या महिन्यात काही प्रॉब्लेम आहे घरी, तर आम्हाला बदली करून टाकतात आता जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला नागेश मिश्रा, हा. हा पण आमच्याकडनं महिन्याला 2-2, 3-3 हजार रुपये काढून मागायचा पगारातून. प्लस आम्ही भरपूर जणांकडे गेलो पण आमची कोणी मदत केली नाही. जेव्हा आम्ही युनियन मध्ये गेलो कामावर, आणि त्यांनी 28 जणांना पैसे घेऊन सुद्धा आता कामावर लावलं, जुन्या पोरांना काढून सुद्धा. 2-2, 2.5. मला काय विचारायचंय, पैसे तुम्ही भरले होते लागताना कामावर? हो, पैसे भरले होते, मग याच्याबद्दल कंप्लेंट कोणाला गेली? नागेश. आता मला सांगा, जर ह्या नागेश मिश्राला 7 ते 8 जणांचा निविदा समान रेट असताना, सगळ्यांच्या निविदेचा रेट समान असताना नागेश मिश्राला हा ठेका का देण्यात आला बरं? या नागेश मिश्रावर कोणाचं अभय आहे? म्हणजे कोण नागेश मिश्राच्या कुठले अधिकारी आहेत? जे पालिकेचे काही अधिकारी आहेत त्या नागेश मिश्रा व्यवहार केलेला आहे, उपायुक्तांना पत्र व्यवहार केलेला आहे. फोनवरही माझी उपायुक्तांची मध्यंतरी चर्चा झाली आणि हा विषय मी मांडला, परंतु मला उपायुक्तांकडनं हे उत्तर आलं की ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल. नमस्कार, आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. जर आपल्याला माहिती असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये वसई विरार महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा एका टोकाला पोहोचलेला आहे. आपण सतत चर्चेत ऐकतो की कामावर लावण्यासाठी ठेकेदार अनेकदा पैसे उकळतात, सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि त्यांच्याकडून हवे तसे पैसे घेऊन नंतर त्यांना मानसिक त्रासही दिला जातो. परंतु आज त्याचं जिवंत उदाहरण आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही बातमी आहे स्मशानभूमींची, जिथे ठेकेदारी जे आहे ते ठेका दिला जातो पालिकेकडून. त्या ठिकाणी जे ते कर्मचाऱ्यांना ठेवलं जातं, मग ते सफाईसाठी असू दे, इतर कामांसाठी असू दे. जर त्यांनी कामं केली म्हणजे त्यांना कामावर ठेवण्यासाठी लाखोंचे पैसे उकळले जातात, त्यांच्या पगारातून पैसे घेतले जातात आणि असं न केल्यास त्यांना मानसिक त्रास दिला जातो. जे जे राहतात तिकडून त्यांना बाहेर कुठेतरी लांब असं त्यांना कामाला लावायचं, जवळची स्मशानभूमी द्यायची नाही आणि असे विविध त्रास देऊन अखेर त्यांना काढून टाकायचं. मनमानी कारभार सुरू आहे आणि या संपूर्ण बातमीमध्ये, या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे नागेश मिश्रा सैनिक एंटरप्राइजेस यांचं नाव आता समोर येत आहे की कशा प्रकारे त्यांच्याकडून हा त्रास सुरू आहे. हे जे बांधव माझ्या मागे उभे आहेत हे कर्मचारी आहेत आणि ह्यांना आता अक्षरशः त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना बाहेर काढून अक्षरशः त्यांना आता रस्त्यावर यायची त्यांची वेळ आलेली आहे. सर, काय झालेलं आहे, काय सांगाल? मी जवळजवळ करोनापासून काम करतो आणि ते आता अचानक एक कॉन्ट्रॅक्टर आला आणि सांगतो तुझं वय झालं तर 52 वर्ष झालं आहे, माझं वय 52 वर्ष आहे. आता समजा तुझं काम नाही इकडे, आता तू समजा घरी बस. गेले 6 महिने झाले मला घरी बसवलं आहे आणि उपासमारीची पाळी आली माझ्यावर. किती पगार होता तुमचा? आमचा पगार आहे 19,600 पगार होता. अच्छा, त्याच्यातले हा तितका मिळायचा. पण पहिले जो ठेकेदार होता ना तो पण आमच्याकडून 3000 रुपये घ्यायचा. आता जो ठेकेदार आहे तर आता मला माहित नाही, आता तर मला कामावरूनच काढलंय, तर मला काही याच्यातली कल्पना नाही. पण दुसरीमुळे आता तुम्हाला सांगते, जी कामावर आहेत ना ती मुळे सांगतील तुम्हाला, एवढंच मला माहिती. नक्की काय सांगाल, काय प्रकार आहे पूर्ण? माझ्याकडून पैसे घेऊन सुद्धा मला कामावरून काढलेलं आहे आणि मी पहिले 2 लाख रुपये भरलेले आहेत कामावर लागण्यासाठी. 2 लाख तुम्ही भरले? लागण्यासाठी. आणि मी पिकनिक साठी गेलेलो बाहेर, तर मी त्यांना 2 महिने अगोदर अर्ज दिलेला आहे ते सुट्टीचा, आणि ते मला 2 दिवस अगोदर सांगतात की तुम्हाला नाही सुट्टी भेटणार आणि माणूस पण नाही भेटणार. तर त्या लोकांनी मला कामावरून काढून टाकले. अच्छा, तुमच्या पगारातून काही पैसे जात आहेत? हा जात आमच्याकडून 3000 रुपये घेतलेले आहेत पगारातून. हा पगारातून. अच्छा, पगारातून तुम्ही जर पैसे नाही दिले, समजा तुम्ही म्हणालात की मला नाही द्यायचे, ह्या महिन्यात काही प्रॉब्लेम आहे घरी, तर आम्हाला बदली करून टाकतात. विरार साईडला, ह्या साईडला टाकतात. आम्ही वसईवरले, ते विरार बोलतात मी विरारला जा असं धमकी देतात आम्हाला. अच्छा अच्छा, हे किती वर्ष तुम्ही काम करताय? मी जवळजवळ झाले मला 7 वर्ष झाली काम. कोविडच्या अगोदर पासून आहे. कोविड मध्ये पण किती वर्ष तुम्ही काम करून पैसे देताय? हा, पहिल्यापासून देत आहेत. अच्छा, इकडे आपण विचारूया काय नेमकं काय प्रकार, काय चाललंय. अरे काय सांगाल? नमस्कार, माझं नाव नितेश नरेश दवणे. जवळजवळ मला आता 8 वर्ष चालू आहे. पहिला मी दुसऱ्या ठेक्याकडे कामाला होता. आता जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला नागेश मिश्रा, हा पण आमच्याकडनं महिन्याला 2-2, 3-3 हजार रुपये काढून मागायचा पगारातून. प्लस आम्ही भरपूर जणांकडे गेलो पण आमची कोणी मदत केली नाही. जेव्हा आम्ही युनियन मध्ये गेलो तेव्हा आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मिलियन सर्व्हिसरांनी आमची भरपूर मदत केली. प्लस ह्या मुलांकडून पण पैसे घेऊन सुद्धा 2-2 लाख रुपये घेऊन सुद्धा कामावर
कामावरून काढून टाकलं ह्यांना हा, खाली उतरा, आणि खाली उतरा, ह्यांच्या जागेवर खाली उतरा, ह्यांना खाली उतरा. कामावरून काढून टाकल्यानंतर प्लस नगरपालिकेने असं सांगितलेलं की सरांनी आम्हाला असं सांगितलं नागेश मिश्राने की नगरपालिकेने माणसं कमी केल्यात, तेव्हा ह्यांना काढून टाकला कामावरून आणि त्यांनी 28 जणांना पैसे घेऊन सुद्धा आता कामावर लावलं, जुन्या पोरांना काढून सुद्धा दोन दोन अडीच नाही, अडीच. मला काय विचारायचंय, पैसे तुम्ही भरले होते लागताना कामावर? हो, पैसे भरले होते, मग याच्याबद्दल कंप्लेंट कोणाला केली? नागेश अधिकाऱ्यांना कोणाला कंप्लेंट केली? आयुक्तांना, अधिकाऱ्यांना कंप्लेंट? नाही गेले, आयुक्तांना भेटला नाहीये? भेटलेले 2 जण भेटलेले हे सर. अच्छा. भेटल्यानंतर आयुक्त काय म्हणाले? एक आम्हाला म्हटले की आता ठेका आम्ही देतात त्यांना, हा. ठेकेदार कुठला माणूस ठेवायचा कुठला नाही ठेवायचा ते लोक सांगतात की त्यांची जबाबदारी, आमची काहीच जबाबदारी नाही. म्हणजे पालिका हात झटकते. हा, पालिका हात झटकते, त्यांना मी कॉन्टॅक्ट देतात की कुठली माणसं ठेवायची कुठली नाही ठेवायची ही त्यांची जबाबदारी आहे. अच्छा. असं आहे तो. मग कोण बोलणार तुमच्यापैकी? कोणी थोडस पुढे आलं. दुसऱ्यांना पण सुट्टी दिली आणि त्यांना पण घरी बसवलं नाही. दुसऱ्यांना ते 5 जण कामावर गेलेले. सुट्टी होती पण त्यांना घरी न बसवले, कारण ते लोक ठेकेदाराला पैसे देतात, त्याच्यामुळे त्यांना घरी बसवले नाही. आणि हा पोराला म्हटलं घरी बसवला, कारण हा पैसे पहिला देत नव्हता पिकनिकला जायच्या अगोदर. आणि ते लोक पिकनिकला जाऊन आले, 21 दिवस 22 दिवस जाऊन आले, त्यांना कामावरून काढले नाही आणि बाकीच्यांना त्यांना कामावर ठेवले. हा पोराला कामावरून काढून टाकला. किती लोकांना असं कामावर काढले? हे आता आमची 36 पोरं आहेत. 36 पोरं आहेत, कामावर काढून टाकले. काढून टाकले. अच्छा, ठीक आहे. आपण आता याबद्दल विचारूया पंकज सावंत यांना. पंकजी, काय सांगाल, संपूर्ण मुद्दा काय आहे? आणि आता आयुक्त, पालिका ज्या प्रकारे हात झटकते, कुठे जाणारी तरुण मुलं आहेत, यांच्यामुळेच त्यांचं घर चाललंय, काय सांगाल? बघा, डिसेंबर 2025 ला महानगरपालिकेचं इलेक्शन होतं. त्या महानगरपालिकेच्या इलेक्शन दरम्यानच जवळजवळ 7 ते 8 जणांनी ही निविदा भरली होती स्मशानभूमी ठेकेदार, बरोबर आहे. तर त्याच्यापैकी एका जणाला म्हणजे ह्या सैनिक इंटिग्रेटेडला नागेश मिश्राला ठेका मंजूर झाला, बरोबर. त्या आचारसंहितेमध्येच त्याची निविदा पास करण्यात आली. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर त्याने तडकी जवळजवळ 30 ते 35 जणांना कामावरून काढून टाकले. आता हे 30-35 जण कोण होते? ते इथले स्थानिक भूमिपुत्र होते, इकडचे आगरी, पाटील, म्हात्रे, सगळे हे लोकच होते सगळे या कामावरती. त्यानंतर आम्ही महानगरपालिकेला जाब विचारला की बरं ह्या मुलांना कामावरून काढण्याचं कारण काय. तर महानगरपालिका या सगळ्या गोष्टी आपल्या अंगावरून झटकत होते, सांगत होते की नागेश मिश्राने त्या लोकांना कामावरून काढलंय. आता मला सांगा, जर ह्या नागेश मिश्राला 7 ते 8 जणांचा निविदा समान रेट असताना, सगळ्यांच्या निविदेचा रेट समान असताना नागेश मिश्राला हा ठेका का देण्यात आला बरं? या नागेश मिश्रावर कोणाचं अभय, म्हणजे कोण नागेश मिश्राच्या कुठले अधिकारी आहेत? जे पालिकेचे काही अधिकारी आहेत त्या नागेश मिश्राला सपोर्ट करून त्या नागेश मिश्राला कसं टेंडर मिळावं यासाठी या लोकांनी प्रयत्न केले. पण जवळजवळ आता नागेश मिश्रा कोण आहे? तर हा बाहेरचा माणूस आहे. बरोबर. नागेश मिश्रा पहिला त्याच्याकडे 7 ते 8 जणांकडे जेव्हा ठेका होता तेव्हा नागेश मिश्रा त्यातला एक भाग होता. त्या सगळ्यांचा कॅन्सल करून नागेश मिश्राला का देण्यात आलं? आणि नागेश मिश्राने आल्यानंतर आमचे हे जेवढे भूमिपुत्र कामगार आहेत, कर्मचारी आहेत, आज ते लोक स्मशानभूमीमध्ये काम करतात. हो, आता स्मशानभूमी काम करतात, त्यांच्याकडनं तुम्ही 2-2 लाख रुपये कामावर घेण्यासाठी मागता, वरतून त्यांच्या पगारातले 3-3 हजार रुपये मागता. ते कुठून मॅनेज करतील? त्यांचा पण परिवार आहे ना. त्यांनी काही जणांनी याच्यामधल्या कर्ज घेतलेलं आहे. काही जे कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी असेल, त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी असेल, कर्ज घेऊन आलेले आहेत. काही जणांनी 2-2 लाख रुपये देऊन यांच्याकडे कामाला लागलेले आहेत. आता हे 2-2 लाख रुपये देऊन कामाला लागल्याच्या नंतर त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांच्यावरती आता उपासमारीची वेळ आली. ते लोक कुठे जातील? हे सर्व कर्मचारी आमच्याकडे ज्या वेळेला मनसेकडे आले, आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आम्ही या नागेश मिश्रा या सैनिक इंटिग्रेटेडचा जो ठेकेदार आहे हा ठेका पूर्णपणे रद्द करावा, कारण त्याची कार्यप्रणाली ही चुकीची आहे. महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे घोटाळे आहेत. आज तुम्ही बघाल सगळ्यात मोठा घोटाळा तो रस्त्यांचे टेंडर निघतात. आणि त्याच्यापेक्षा मला वाटतं आता हे कामावर लावण्यासाठी कामगारांकडून जी पिळवणूक होते, कामगारांकडून 2-2, 2.5 लाख रुपये त्यांच्या मनमानीप्रमाणे घेतात. आणि आता सरास तर ठेकेदारच घेत आहेत. म्हणजे ठेकेदारच जुन्या माणसांना काढतो ठेकेदार, नवीन माणसांना घेण्यासाठी 2-2 लाख रुपये त्यांना मिळणार असतात, त्याच्यासाठी तो जुन्या माणसांना काढून टाकतो. अरे पण ती जुनी माणसं या महानगरपालिकेला 7-7, 8-8 वर्ष त्या लोकांनी दिलेत. त्या स्मशानभूमीत कामं केलेत, रात्री बोड्या जाळल्या त्या लोकांनी. ते लोक मेहनत करतात. आज ती गरीब कुटुंबातली लोक जी आपली सागरी, अर्नाळा बिरनाळा ह्या साईडची सागरी किनारपट्टीतली आपली मराठी तरुण आहेत, आणि तुम्ही
बाहेरचा एखादा ठेकेदार येतो, त्याला हा ठेका मिळतो आणि मलिदा खाण्यासाठी काही महानगरपालिकेचे अधिकारी त्या अशा ठेकेदारांना जर बसवत असतील तर आम्ही हे खपून घेणार नाही. आम्हाला हा सैनिक इंटिग्रेटेड ठेकेदार ह्या वसई विरार मधून हद्दपार करायचा आहे. त्याला कुठे जायचं त्याने तिकडे ठेका मिळवावा, पण वसई विरारच्या जे कर्मचारी आहेत, आमचे स्थानिक कर्मचारी, त्यांच्यावरती अन्याय होऊ दिला जाणार नाही. हे जर त्याच्यावरती कारवाई केली नाही, आम्ही त्या आम्ही खूप पत्र लिहिलेत. 1 महिन्यात आम्ही अतिरिक्त आयुक्तांना पण भेटलेलो आहे. आता पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनाची दिशा आमचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, आमचे सन्माननीय नेते, माझे सहकारी मिलिंद साळवे असतील, मनोहर कदम साहेब असतील, आम्ही सगळे मिळून जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीमागे ठाम आहोत आणि हा सैनिक इंटिग्रेटेडचा ठेका आम्ही वसई विरार मधून तरी हद्दपार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नक्की. मिलिंदजी, तुम्हाला विचारेन, या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता आयुक्त हातवरती करताना दिसत आहेत. ते म्हणतात की आम्ही फक्त ठेका देतो, पण पुढे काय करायचंय ठेकेदाराचं म्हणणं आहे. तर महानगरपालिका असं कोणालाही ठेका देऊ शकते का, की म्हणजे त्याची काही जबाबदारी नाही आज कर्मचाऱ्यांना घेऊन? सर्वप्रथम माझे सहकारी पंकज सावंत यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हा ठेका 7 जणांमध्ये विभागला गेला होता. नवीन निविदा भरला जाताना सर्व ठेकेदारांचे जे रेट आहेत हे समान असले तरी फक्त या एकाच ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये नक्कीच काहीतरी घोळ आहे. बरोबर. पण आता कर्मचाऱ्यांनी काय करायचं? आता तर बाहेरच त्यांना काढले. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सदर विषयावर आयुक्तांनाही पत्रव्यवहार केलेला आहे, उपायुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे. फोनवरही माझी उपायुक्तांची मध्यंतरी चर्चा झाली आणि हा विषय मी मांडला. परंतु मला उपायुक्तांकडनं हे उत्तर आलं की ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा. माझ्या मते ही गरीब मुलं आहेत, ही आधीच पिळवणूक झालेली मुलं आहेत आणि जर त्या मुलं जर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेले तर त्यांना तेवढा पोलीस स्टेशनमधून सहकार्य मिळेल का? आणि याच्यामध्ये जबाबदारी पालिका ही प्रिन्सिपल आहे या ठेकेदारांची किंवा या कर्मचाऱ्यांची, तर पालिकेने दखल घेणं हे गरजेचं आहे. अशी उडवाउडवीची उत्तरं देणं हे चुकीचं आहे अधिकाऱ्यांकडनं. त्यानंतरही आम्ही 3 दिवसापूर्वी दीपक सावंत साहेबांकडे आम्ही बैठक घेतली होती. आमचे सर्व सन्माननीय सहकारी होते, आमचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील साहेब होते आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही कर्मचाऱ्यांकडून पुरावे द्या, आम्ही नक्कीच या ठेकेदारावर कारवाई करू. कारवाई त्यांनी नाहीच केली तर पुढे काय? जर कारवाई यांनी केली नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात, संबंधित ठेकेदाराच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहील. या आंदोलनात आमचे सन्माननीय नेते आणि आमचे मुख्य अध्यक्ष संदीप देशपांडे साहेब, आमचे नेते अविनाश जाधव साहेब आणि आमचे वसई विरार युनिटचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून संपूर्ण वसई विरार महानगरपालिका शहरातील जेवढे स्मशानभूमी आहेत तिथे काम बंद आंदोलन होणार. आणि जर स्मशानभूमीमध्ये काम बंद आंदोलन झालं तर शहरामध्ये काय जे पण काही घडेल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. नक्की. सर, तुम्हाला विचारेन, आता जसे म्हणाले कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे काढणं आणि ज्या प्रकारे मिश्रा यांना एक हाती जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकणं कितपत योग्य आहे? पालिकेची कितपत चूक आहे? आता आपल्याला सगळी माहिती मिळालेली आहे, कर्मचाऱ्यांची कशी पिळवणूक होते, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय आणि प्रशासन कसं हात झटकतंय. जे आयुक्त आहेत ते सुद्धा आपली जबाबदारी या ठिकाणी पाळताना आपल्याला दिसत नाही. तर मला आता एवढं वाटतं की आमची आंदोलनाची दिशाही मिलिंद साळवी आणि पंकज सावंत यांनी क्लिअर केलेली आहे. बरोबर आहे. आता ते युनियन मध्ये आलेले आहेत, म्हणजे युनियनच्या कडे आलेत, युनियनने त्यांचा विषय घेतलेला आहे. मला असं वाटतं की मी असं सांगेन की तो प्रश्न आता त्या कामगारांचा नाही आहे, प्रश्न आमचा आहे, भूमिपुत्रांचा आहे. म्हणजे आमचा म्हणजे युनियनचा तो विषय आहे. युनियनला ललकारल्यासारखं प्रशासन जे करतंय, युनियन त्यांच्या पाठीमागे ठाम उभी राहणार. आणि या जसं पंकज सावंत यांनी सांगितलं की या ठेकेदाराला आम्ही हद्दपार करणार म्हणजे करणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार. त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेना किंवा ज्या सगळ्या ब्रांचेस आहेत, मेन आमची जी बॉडी आहे आणि ही कर्मचारी सेना त्यांना न्याय मिळवून या ठिकाणी निश्चितपणे देणार. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं सध्याच्या घडीला जे काही प्रकार देशभरामध्ये सुरू आहेत, आज तसाही युवा खूप वैतागलेला आहे, चिडलेला आहे प्रशासनावर. असं असतानाच जे भूमिपुत्र आहेत वसई विरारचे, जे अनेक वर्षांपासून त्यांचे पूर्वज या ठिकाणी राहत आहेत, आपल्या वसई विरारला ज्यांनी घडताना बघितलं त्यांनाच आज त्यांच्या वसई विरारच्या प्रमुख कामांमध्ये जे ते पैसे देऊन काम करवून घ्यावं लागतं. या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते महानगरपालिका हात झटकते आणि बाहेरून आलेले मिश्रा सारखे कॉन्ट्रॅक्टर यांना एखादी ठेका जो आहे तो दिला जातो आणि ते आपल्या भूमिपुत्रांवर, आपल्या मराठी माणसावर अन्याय
अन्याय करतात. या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते मनसेनी आता हाती घेतलेले संपूर्ण प्रकरण पाहण्यासारखं असेल. या मुद्द्यामध्ये जसं की आता सर म्हणाले की युनियनला एल्गार दिलेला आहे, त्याच्यामुळे पाहण्यासारखं असेल महानगरपालिका वर्सेस कर्मचारी आणि मनसे ही हा लढा कुठपर्यंत जातो. धन्यवाद.